तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा, आज आपण 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार स्वाध्याय 14.2 पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे सर्व स्वाध्याय प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ओके, चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी स्वाध्याय 14.2 मधील पहिला प्रश्न पाहूया। आता पहिला प्रश्न दिलेला आहे, दोन रेषा परस्परांना छेदतात, काय करतात? छेदतात, तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनाची मापे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत। तर उरलेल्या कोनाची मापे प्रत्येकी किती अंश असतील? तर लक्षात घ्या, इथं दोन रेषा परस्परांना छेदतात। समजा या दोन रेषा आहेत आणि या परस्परांना या ठिकाणी अशा छेदल्यात। ओके, तर विरुद्ध कोनाची मापे आपल्याला दिलेली। विरुद्ध कोन म्हणजे या कोनाचा विरुद्ध कोन हा समोरचा असतो आणि या कोनाचा विरुद्ध कोन हा समोरचा असतो। ओके, मग हे विरुद्ध कोनाची माप दिलीत। समजा हे जर माप दिलेलं असेल 2x अधिक 65, तर हे समोरचं माप काय असणार आहे? 7x अधिक वजा 10 असणार। ही दोन मापे दिलीत आणि आपल्याला उरलेल्या कोनाचे मापे आपल्याला प्रत्येकी किती आहेत हे विचारले। ओके, सर्वात अगोदर लक्षात घ्यायचं, विरुद्ध कोन हे काय असतात? समान असतात। म्हणजे हे दोन्ही आपल्याला कसे दाखवायचे? तर सारखे। तर या ठिकाणी लिहितो मी 2x अधिक 65 बरोबर 7x वजा 10। आता लक्षात घ्या, हे 2x जे आहेत हे अधिक आहेत, या बाजूला गेल्या वजा होतील, किंवा मग असं करा 7x वजा 2x बरोबर या ठिकाणी होईल हे अधिकचे या ठिकाणी वजा, म्हणजे वजा वजा अधिक होईल, म्हणजे 65 आणि 10 याच होईल 60 75। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। आता या दोघांची वजाबाकी होईल 5x बरोबर 75, हे 5 गुणाकारातले भागाकारात 75 भागिले 5, 5 1 5 5 1 5 होईल, 2 होतील, 5 5 25। x ची किंमत किती आली? आपल्या 15 आली। ओके, मग हे जर 15 या किमतीत ठेवले किंवा याच्यात जर ठेवले तर आपल्याला ह्या कोनाचे माप निघते। इथपर्यंत लक्षात आलं। तर आता बघा, आता आपण काय करूया, 2x अधिक 65 यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवूया। x आहे 15 अधिक 65, 15 दोन्ही 30 अधिक 65 हे झाले 95। ओके, तर लक्षात घ्या, हे असेल 95, हा कोण असेल तर हा समोरचा पण किती असणार आहे? 95, कारण विरुद्ध कोन कसे असतात? समान असतात। ओके, म्हणजे हा 95 झाला तर हा पण किती झाला? 95 होईल। आता लक्षात घ्या, आपल्याला हे उरलेले कोणाचं माप काढायचंय, म्हणजे ह्या इथल्या कोणाचं माप काढायचंय। ओके, तर ही जी लाईन आहे लक्षात घ्या, तर या लाईनवर ही जी रेष आहे यामुळे काय होईल? हे रेषीय जोडीतील कोन होतात। मग इथलं जे माप आहे ते आपल्याला काढता येईल। मग आपण इथं काहीच माप नाही, म्हणजे समजा जर y जर मानलं तर इथं जे माप आलेलं आहे ह्या कोणाचं, तर ते आलेले 95। म्हणजे आपण काय करू शकतो, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180। म्हणून आपण काय करूया, ह्या कोणाचं आपल्याला इथं माप माहित झालेलं आहे। ओके, किती आहे मग? तर ते घेऊया 95 अधिक इथलं माप नाही माहित, आपण y घेतले आणि बरोबर बेरीज किती येणार आहे? 180 अंश। y बरोबर 180 वजा 95, जर 95 काढले तर 85 उरतात, म्हणजे y बरोबर 95। तर हे जर माप 95 आलं तर हे पण किती असणार आहे? 95। म्हणजे उरलेल्या कोणाचे माप जे आहेत ते किती असणार आहे? सॉरी 85, किती असणार आहे? 85, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये। लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला, प्रश्न क्रमांक 2 पहा, एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप आपल्याला विचारले। तर आता इथे लक्षात घ्या, कोणाचं माप, एक कोणाचे माप म्हणजे कोणाचे माप माहित नाही म्हणून आपण x घेऊया। ओके, तर मग काय होईल? त्याच्या पूरक कोनाच्या, म्हणजे लक्षात घ्या, कोनाचे माप काय घेतलं आपण? x घेतलं, मग त्याचा पूरक कोन काय होईल? पूरक कोन बरोबर होईल 180 वजा x। ओके, त्यानंतर पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे। किती आहे? 1/5 पट आहे।
तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? आता लक्षात घ्या, कोटी कोण किती होईल मग? कोटी कोण बरोबर, कोटी कोण काय होईल मग? 90 वजा x होईल. आता लक्षात घ्या, एका कोणाचे माप x आहे बरोबर त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 आहे. पूरक कोण किती आहे आपला? 180 वजा x आणि याच्या किती? 1/5 म्हणजे 1/5 याला गुणायचं. ओके, पर्यंत लक्षात आलं. याला जर सोडवलं आपण 5 भागाकारातल्या इकडं गुणाकारात म्हणजे 5x होईल. हे होईल 180 वजा x होईल, कारण 1 ने या कंसाला गुणलं तरी हेच उत्तर आहे. मग काय होईल? हे जे 5x आहेत आणि हा x वजा इकडं अधिक होईल, म्हणजे 5x अधिक x बरोबर 180 आणि 5 आणि 1 इथे किती होतील? 6x होतील बरोबर 180 होईल आणि x बरोबर 180 6 गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातील. 6 त्रिक 18 होईल, शून्याला 0. x म्हणजे किती आलं आपलं? 30. ओके, मग आता तो कोण जो आहे, कोणाचं माप आपण किती घेतलेलं आहे? कोणाचे माप घेतलेले x बरोबर आहे. मग त्याची किंमत किती आली? 30. किती आली? 30. आता काय विचारलंय? तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप आपल्याला किती आहे असं विचारलंय. मग आता हे लक्षात घ्या, कोटी कोण या ठिकाणी पहा किती आहे? 90 वजा x. 90 वजा x किती आलेलं आपलं? 30 अंश वजा करा 60. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, प्रश्न नीट समजून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 पहा, एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणाची मापे 35 आणि 55 आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं आपल्याला विचारले. कोणते विधान सत्य आहे? पाहता, एकच शिरोबिंदू नसलेली दोन कोणाचे माप दिलेत. मग आता एकच शिरोबिंदू नाही, याचा अर्थ हा एक कोण आहे, हा असेल 35 चा समजा, आणि दुसरा जो आहे तो असणार आहे 55. कितीचा असणार आहे? 55. इथं कंडिशन दिली शिरोबिंदू नसलेले, एकच शिरोबिंदू नसलेले म्हणजे वेगवेगळे. तर याला आपण असं काढू शकत नाही. समजा हा 35 आणि हा 55 असा ही या दोघांचा शिरोबिंदू एकच येतो, म्हणजे अशी आकृती नाही काढायची, हे असं. ओके, ते कोण परस्परांचे कोटी कोण असतात. पहा, आता हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. ओके, दुसरं, ते कोण परस्पराचे संलग्न कोण आहेत. पहा, आता संलग्न कोण जर असतील तर त्याचा शिरोबिंदू एकच पाहिजे, पण इथं शिरोबिंदू दोघांचा एक आहे का? नाही, म्हणजे हे विधान कसं आहे? चूक आहे. ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. पहा, विरुद्ध कोणाची मापे कशी असतात? सारखीच, पण इथं मापे सारखी आहेत का? नाही, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल. ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत. आता परस्परांची पूरक कोण जर असतील तर दोघांच्या मापाची बेरीज किती पाहिजे? 180. पण यांची बेरीज 180 आहे? नाही, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे विधान आपलं कसं आहे? सत्य आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर आपल्याला दिलेले 8/3 आहे. तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती आहे? तर लक्षात घ्या, एका कोणाचा म्हणजे त्याचा कोण जो माहिती आहे का? नाही, म्हणजे तो जर कोण आपण घेतला x बरोबर आहे, कोणाचा पूरक कोण म्हणजे x जर असेल तो कोण, तर याचा पूरक कोण काय होईल? पूरक कोण किती होईल? 180 वजा x होईल. ओके, पूरक कोण व कोटी कोण, मग कोटी कोण किती होईल? कोटी कोण हा होईल 90 वजा x. ओके, कोटी कोण आणि त्यांच्या मापाचं गुणोत्तर दिले आपल्याला 8/3. ओके, आता सुरुवातीला नाव काय? पूरक कोण, नंतर आहे कोटी कोण. म्हणजे पूरक कोण याचं गुणोत्तर म्हणजे याच्या भागाकारात आपण कोटी कोण असं लिहू शकतो याला.
कोटी कोण यांचं गुणोत्तर लिहून घेऊया आपण. 8 म्हणजे 8/3 आहे. ओके, तर पूरक कोण आहे 180 वजा x छेदात 90 वजा x बरोबर 8/3. यांचा जर गुणाकार करून घेतला तर हा होईल 18 त्रिक 54 शून्य, इथे 180 होतं. 18 त्रिक 54 शून्याला 0 वजाला वजा x गुणिले 3 3x बरोबर 8 9 72 म्हणजे 720 वजा 8 गुणिले x म्हणजे 8x. ओके, आता लक्षात घ्या हे 8x आणि हे 3x आहे, बरोबर आहे. मग हे 3 या ठिकाणी काय झाले, ही संख्या आपण काय करूया 8 वजाचे म्हणजे हे 3x वजा आहे तिकडे गेल्या अधिक होतील, म्हणजे आपण काय करूया 720 वजा 540 करू बरोबर वजा 8x अधिक होतील 3x म्हणजे इथं राहतील 5x फक्त. ओके, 5x त्यानंतर या दोघांची काय होईल वजाबाकी 180 म्हणजे x बरोबर 180 भागिले 5. 5 1 5 5 त्रिक 15 होईल, पुढील 3 5 6 30 म्हणजे x ची किंमत किती आली आपली 36 आली. ओके 36. तर आपल्याला काय विचारलंय पूरक कोण. आता आपण काय करूया अगोदर पूरक कोण काढूया. हे इथं पहा पूरक कोण किती 180 वजा x म्हणजे पूरक कोण काय येईल 180 मधून 36 वजा केले तर हा पूरक कोण येईल 180 वजा 36 येईल 144 आणि कोटी कोण किती येईल 90 वजा 36 हे 54. त्या दोघांचं आपल्याला काय विचारलंय तर मूळ लक्षात घ्या. तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी म्हणजे कोण काय आहे x म्हणजे काय आहे 36 मग काय होईल कोण आणि छेदात काय येईल पूरक कोण या दोघांचं गुणोत्तर काढायचं म्हणजे 36/144 होईल. 36 × 36 आणि 36 चा 4 ने भाग दिले 144 म्हणजे 1/4 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल. हे गणित सोडवताना सूत्र लक्षात ठेवायचं. कोन बरोबर 11/2 m वजा 30h. आता लक्षात घ्या m म्हणजे या ठिकाणी मिनिट लक्षात ठेवायचं. m म्हणजे मिनिट आणि या ठिकाणी h म्हणजे तास हे लक्षात ठेवा. ओके, आता लक्षात ठेवूया 11/2 मिनिट किती येतं गुणिले करूया 30 वजा 30 गुणिले घंटे किती 10. याला जर सोडून घेतलं तर आपलं उत्तर येणार आहे. ओके, चला 2 1 2 इथं होतील 15 11 गुणिले 15 15 1 15 15 1 15 आणि 1 16 165 वजाला वजा आणि 300 होईल. त्या दोघांची जर वजाबाकी केली तर ती वजा 135. आता लक्षात घ्या या गणितामध्ये उत्तर जर तुमचं या ठिकाणी वजा जरी आलं तरी ते कशामध्ये घ्यायचं प्लस मध्ये उत्तर घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे 135° ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात. फक्त काय करायचं हे सूत्र लक्षात ठेवायचं. कोन बरोबर 11/2 m वजा 30h. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळू. प्रश्न 6 पुढील आकृतीत निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. आता मूळ लक्षात घ्या, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. आता विरुद्ध कोण म्हणजे काय, समजा ही रेष आहे. ओके, इथं ओके हे आहे ए बी आणि सी. तर येथे आपल्याला वाचताना लक्षात घ्यायचं हे बी ए हाच किरण असतो, ए बी हा किरण नसतो. लक्षात घ्या इथे किरण कोणता होईल, किरण बी ए असंच म्हणावं लागल. बी ए ए बी म्हणता येणार नाही, लक्षात आलं. आणि दुसरा किरण काय असेल बी सी, कोणता असेल किरण
BC. तर ही कन्सेप्ट लक्षात घ्या. आता यामध्ये मूळ मुद्दा काय आहे माहिती का? तर इथं या आकृतीचं निरीक्षण केलं तर एक तर पहा ही अशी क्रॉस लाईन आहे, म्हणजे या ठिकाणी ही तर जोडी होणार नाही. ही पण लाईन कशी आहे? क्रॉस आहे, ही पण जोडी होणार नाही. लाईन फक्त सरळ हीच आहे एक. ओके, तर काय होईल? QT हा एक किरण होईल आणि QR हा एक होईल. तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्ये QT आणि QR हे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, लक्षात आलं का? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आकृतीवरून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर लक्षात घ्या, हे माप दिले आपल्याला, हे दिले आणि हा इतकं माप करायचे. जर आपण ही जर कन्सेप्ट लक्षात घेतली तर पूर्ण हा एवढं जर माप घेतलं समजा गोल, तर हे गोल म्हणजे वर्तुळ आणि याचं माप असते 360 अंश. हे आपल्याला लक्षात पाहिजे कन्सेप्ट. वर्तुळाचं माप किती असते? 360. याचा अर्थ हा पूर्ण वर्तुळच आहे असं गृहीत धरू. फक्त इतकं माप दिलेलं आहे आपल्याला. तर मग हे जे माप दिलेले 29 इथे दिले 37 आणि 53 या तिघांची बेरीज करूया आणि 360 मधून ती काय करूया? वजा करूया. ओके, म्हणजे उरलेलं जे माप आहे ते x आहे. म्हणजे आपण काय करूया? 29 अधिक 37 अधिक 53 अधिक x बरोबर की 360 अंश. ओके, या सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. तर लक्षात घ्या, 3 आणि 7 10 ने 9 19 हातचा आला 1. ओके, हे पहा 5 हातचा 1 6 आणि हे 3 9 10 आणि 11 म्हणजे 119 अंश प्लस x बरोबर 360. ते अधिकची इकडे वजा करा. x बरोबर 360 वजा 119. ओके, या दोघांची वजाबाकी केली. 360 वजा 119, 10 मधून 9 गेले, 1 उरला, 5 मधून 1 गेला, 4 उरतील आणि या ठिकाणी 3 मधून 1 गेला, 2 उरेल. तर लक्षात घ्या, x बरोबर 241 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आपली? तर ती आलेली 241 अंश. ओके, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. तर पहा 8 मध्ये काय सांगितले? आकृतीत रेषा LM परस्परांना O या बिंदूत छेदतात. तर आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणजे ह्या y ची किंमत काढायची आहे. लक्षात घ्या, आता आपल्याला हे माप दिलेले 34. तर आपण ही जर अशी रेष लक्षात घेतली, ही लाईन, आणि ही जर इतकी लाईन घेतली, तर हा आणि हा कोण हे रेषीय जोडीतील कोण होतील. ओके, तर मग आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? तर ती असते 180 अंश. ओके, आता आपल्याला हे माप माहिती 34, मग 34 अधिक y अंश बरोबर 180. 34 अधिकचे वजा होतील म्हणजे y अंश बरोबर 180 वजा 34 आणि y बरोबर 146. या दोघांची बेरीज म्हणजे y ची किंमत किती आली? 146 अंश. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9. एका कोणाच्या, आता कोण माहिती आहे का? नाही, म्हणजेच कोण आपण किती घेणार आहेत? x. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण. आता कोटी कोण किती? एक कोण माहित नाही, म्हणजे कोटी कोण किती झाला? 90 वजा x झाला. ओके, एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण 108 आहे. मग आता लक्षात घ्या, कोटी कोण माहिती आहे, पूरक कोण 180 वजा हे 90 वजा x. तर बघा इथं लक्षात घ्या, कोटी कोणाचा पूरक कोण 108 आहे, तर त्या कोणाचे आपल्याला माप काढायचे. ओके, तर आता लिहून घ्या. आता हे झालं. तर पूरक कोण किती? 108. म्हणजे पूरक कोण 108. ओके, बरोबर किती आहे? 180
वजा 90 वजा वजा अधिक करा एक्स. 180 मधून 90 गेले 90 राहतील अधिक एक्स राहील हे 108. हे अधिकच्या इकडं वजा 108 वजा 90 आणि एक्स बरोबर 108 मधून 90 गेले तर हे राहील एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 8 ला. ओके, तर आपल्याला विचारलं काय तर त्या कोणाचे माप किती 8 अंश ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 पाहूया. हा इथे दिलेला आहे 140 मापाचा एकच शिरोबिंदू नसलेले कोण काढले तर पुढील कोणते विधान सत्य आहे. एक 40चा आहे समजा हा 40 अंशाचा कोण असणार आहे आणि दुसरा 140चा आहे 140 अंशाचा आणि एकच शिरोबिंदू नसलेले म्हणजे वेगवेगळे काढायचे. तर आता पुढील विधान सत्य कोणते बघू. ते कोण पूरक कोण आहेत पूरक कोणाच्या मापाची बेरीज या ठिकाणी 180 दोघांची होते. ओके, ऑप्शन 1 बरोबर आहे. ते कोण रेषीय जोडीतील कोण आहेत. तर पहा आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय समजा ही रेषे आणि त्याच्यावर असा म्हणजे हे दोन जे असतात हे रेषीय जोडीतील कोण असतात. हे असतील का नाही म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल आहे. ते विरुद्ध कोण आहेत. आता विरुद्ध कोण जे असतात म्हणजे आता समजा हे विरुद्ध कोण म्हणजे हा आणि हा तर यांचा काय असतो हा इथला सामायिक शिरोबिंदू असतो त्यांचा म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल. ते कोण संलग्न कोण आहेत. पाहता संलग्न कोणाचा शिरोबिंदू सुद्धा कसा असतो या ठिकाणी सामायिक असावा त्यामुळं इथं सामायिक दिसत नाही म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन 1 उत्तर बरोबर आपलं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 मूळ कोणास दुभागले असता मिळणारे कोण प्रत्येकी 30 अंश आहेत तर मूळ कोणाचा कोटी कोण किती असेल. आता मूळ कोण म्हणजे मूळ कोणास दुभागले असता मिळणारे कोण प्रत्येकी 30 आहेत म्हणजे लक्षात घ्या याचा अर्थ मूळ कोण हा असा आहे किती अंशाचा 60 अंशाचा. त्याला दुभागले असता मिळणारे कोण 30 अंश होतात प्रत्येकी म्हणजे हाच कोण आहे हा मूळ आहे समजा म्हणजे सुरुवातीचा मूळ कोण आणि हाच जर कोण या ठिकाणी दुभागला तर इथून समजा हा 30 होईल हा 30 होईल. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे, तर 30 होईल तर मूळ कोणाचा कोटी कोण किती असेल. आता मूळ कोण हा 60 आहे आपला त्याचा कोटी कोण काढायचा आहे. मग कोटी कोण किती असतो 90 बरोबर आहे. मूळ कोण किती आहे 60 म्हणजे 60 याच्यातून वजा करा म्हणजेच किती येणार 30 अंश. ओके, तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यात 60 मापाचा कोण होईल. आता लक्ष द्या सुरुवातीला 8 वाजले समजा तर ही घड्याळ आहे त्याच्यात 8 वाजले. ओके, 11 10 असतील इथं 7 असतील 8 असतील तर 2 किती 8 वाजले म्हणजे या ठिकाणी 1 तास काटा इथे असेल आणि मिनिट काटा 12 वर असेल. ओके, तर लक्षात घ्या या दोन काट्यामधलं ज्यावेळेस आपल्याला किती अंशाचा कोण होतो हे जर काढायचं असेल तर आपण काय करायचं हे समजा किती आहेत आता 8 हे 9 हे 10 हे 11 हे 12 आहेत म्हणजे हे प्रत्येक दोन जे असतात ही याच्यामध्ये 30 अंशाचा कोण असतो. किती 30. ओके, मग आता लक्षात घ्या मग 1 2 3 4 किती आहेत 4 गुणिले 30 4 त्रिक 12 120 अंश म्हणजे 8 वाजता 120 अंशाचा कोण तयार होता. आपल्याला कितीचा पाहिजे 60चा म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल आपला. आता 10 वाजता बघूया. तर 10 वाजता म्हणजे ही घड्याळ आहे तर लक्षात घ्या 10 म्हणजे हे 9 हे 10 आणि हे 11. आता लक्षात घ्या किती वाजता 10 वाजता तर म्हणजे हा या ठिकाणी तास काटा असेल आणि हा मिनिट काटा असेल.
आता इथून इतक्यात किती 30 अंशाचा आणि हा 30 म्हणजे 60 अंशाचा कोण या ठिकाणी 10 वाजता तयार येईल. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर असं आपण याही ऑप्शनचं उत्तर होऊ शकतो. ओके, तर तुम्ही सांगा की 3 वाजता किती अंशाचा कोण या ठिकाणी घड्याळ 3 वाजले असता किती अंशाचा कोण तयार होईल, ते उत्तर तुम्ही काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. 8:15 वाजता तास काटा व मिनिट काट्यातील कोण किती अंशाचा असते? 8:15 म्हणजे 8:15. आता याचा कोण काढण्यासाठी तुम्हाला मागील प्रश्नामध्ये आपण एक सूत्र सांगितलं होतं. कोण बरोबर 1/2 m वजा 30h. आता m म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मिनिट. मग बघा 11/2 मिनिट किती आहे तर 15 वजा 30 गुणिले 8. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर पहा 11 गुणिले 15 165/2 होईल इथं, आणि इथं वजा होईल 8 त्रिक 24 340. लक्षात आलं. 2 16 होईल, त्यानंतर 2 4 होईल, उरला एक दशांश चिन्ह 2 10 होईल, वजा 240. पहा या गणितामध्ये तुम्हाला याही अगोदर सांगितले उत्तर वजा जरी आलं तरी उत्तर वजा न घेता प्लस मध्ये घ्यायचं. म्हणजेच 240 वजा 82.5 करूया. तर पहा इथं 10 मधून 5 गेले 5 राहतील, दशांश चिन्ह जशाच तसं. परत या ठिकाणी 9 मधून 2 गेले 7 राहतील, या ठिकाणी 13 होतील, 13 मधून 8 गेले 5 राहतील, आणि इथे 1 राहील. 157.5. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. ओके, पण हे सूत्र लक्षात ठेवा, आणि या गणितामध्ये उत्तर तुमचं मायनस म्हणजेच निगेटिव्ह आलं तरी ते उत्तर काय घ्यायचं आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, हे एक लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 14. सोबतच्या आकृतीत रेषे जोडीतील कोणाच्या एकूण किती जोड्या आहेत या आकृतीत ओळखायच्यात आपल्याला. लक्षात घ्या, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. रेषीय जोडीतील कोण कसे असतात तर ही रेषे समजा, आणि हा इथं म्हणजे या दोघांमध्ये जी बेरीज असते ती 180 अंश असायला हवी. त्या लक्षात घ्या. आता इथं किती जोड्या तयार होतात हे आपण शोधूया. आता समजा हा एक कोण म्हटला तर उरलेला हा सर्व एक कोण होईल, म्हणजे एक जोडी झाली, बरोबर आहे. ह्या दोघांचा जर एक कोण घेतला तर उरलेल्या सर्वांचा एक कोण होईल, म्हणजे 2 जोड्या झाल्या. हा जर एक कोण घेतला तर उरलेल्यांचा एक कोण होईल, म्हणजे 3 जोड्या झाल्या. हे 1 2 3 आणि 4 हा एवढा कोण घेतला तर हे इकडले उरलेले कोण म्हणजे एक होईल, म्हणजे 4 जोड्या झाल्या. ओके, त्यानंतर 1 2 3 4 5 कोण घेतले तर हे उरलेले 2 एक होईल, म्हणजे 5 जोड्या होतील. ओके, परत 1 2 3 4 5 हे एवढा जर कोण घेतला तर हा एक होईल, म्हणजेच 6 जोड्या होतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर असणार. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला पहा या स्वाध्यायामधला सर्वात शेवटचा प्रश्न. हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर जर तुमच्या ओळखीची कोणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. या ॲपमध्ये तुम्हाला नवोदयच्या तयारीसाठी मागील वर्षाचे झालेले पेपर, त्यानंतर रेकॉर्डेड बॅच असं भरपूर काही आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही पुढील वर्षी NMMS याची जर तयारी करत असाल तर याची देखील टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ओके, त्यामुळं आजच ॲप डाउनलोड करून पाहू शकता. ओके, आणि लक्षात घ्या NMS ची तयारी तसेच नवोदयची तयारी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही फ्री देखील करू शकता. ओके, चला तर आपण शेवटचा प्रश्न पाहूया आता. सोबतच्या आकृतीत संलग्न कोणाच्या किती जोड्या आहेत असं विचारले. लक्षात घ्या, संलग्न कोणाच्या जोड्या काढण्यासाठी एक सूत्र आहे. तर संलग्न कोणाच्या जोड्या काढण्यासाठी काय लक्षात घ्यायचं,
n वजा 1 आणि दुसऱ्या कंसात n वजा 2 आणि याला भागिले 2 हे लक्षात ठेवायचं. n म्हणजे हे किरण. आता हा सामायिक बिंदू आहे तर किरण किती झाले? हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच n बरोबर किती घेणार आपण इथं? तर n बरोबर 7 ठेवायचे आणि आता याला सोडून घ्यायचं. पहा आता 7 वजा 1 कंस बंद 7 वजा 2 कंस बंद छेदात 2 किती राहिले? 6 गुणिले 5 छेदात 2 6 पंचे 30 छेदात 2 आणि उत्तर आलेलं आपलं 15. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.